इच्छापूर्तीसाठी मी सर्वसाधारणपणे प्रत्येकाला हीच गोष्ट सजेस्ट करेल की तुमचं जे कुठलं आराध्य दैवत आहे कोणीही, माझं असं म्हणणं नाही की प्रत्येकाचं आराध्य दैवत स्वामीच असावी, कुठलेही असू शकतात. भक्ती तुम्ही कोणाची करा ती भक्ती स्वामींकडेच पोहोचते, हे मात्र शाश्वत सत्य. तर समजा गणपती आहे, गणपती संबंधित मग आता वेगवेगळे ग्रंथ कोणते कोणते आहेत किंवा गणपतीचे अनुभव घेतलेले कोणकोणते मोठे साधक किंवा संत होऊन गेले, संत मंडळी, त्यांनी रचलेले कुठले ग्रंथ पोथी वगैरे असतील तर त्याचं अध्ययन करावं. म्हणजे आता समजा महायोगी गोसावी स्वामी होते, गोसावी महाराज, ज्यांनी मोरया गोसावी म्हणतो आपण, तर हे यांना देखील गणपतीने स्वरूपता आणि सायुज्यता प्रदान केली. तर यांचे आजही वंशज आहेत, तर त्यांच्याकडून हे मार्गदर्शन घेऊ शकता की आपण कोणत्या प्रकारचं व्रत उपासना करावी. पण यामध्ये व्रत करावे, उपवासही करावे, उपासना पद्धती आहेत आणि त्यामध्ये पारायण करावं असं माझं सगळ्यांना सांगणं आहे. मी एक्झाम्पल दिलं गणपतीचं. सेम तसं दत्तात्रयांसंबंधित म्हणलात तर मग श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत आहेच आहे, गुरुचरित्र आहे, गुरु लीलामृत, ह्या तीनही गोष्टीचं मी तर म्हणेल की जेवढं शक्य होईल तेवढं पारायण करावं. त्यामध्ये खूप जास्त चांगल्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. कारण सोपं काय आहे बघा की काय करायचं आहे, फक्त वाचन करायचं आहे. वाचन जरी करतो आपण पठण करतो, वाचन करतो, तर यामध्ये काय होतं की आपण ते अनुभव जगतो जे इतरांचे आहेत, आणि ते अनुभव जगत असताना आपल्याला त्यांच्या शक्ती सामर्थ्याची जाणीव होते. करेक्ट, परमात्म्याच्या. आणि म्हणजे असंही म्हणजे परमात्मा किती महान असेल बघा की जो फक्त त्याच्या महाग्रंथ, जे ग्रंथ आहेत, जागृत ग्रंथ आहेत, त्या ग्रंथातले अनुभव केवळ फक्त आपल्याला बुद्धी प्रवेश करून आपल्याकडून ते वाचन करून घेणार आणि केवळ ते वाचन करत असताना आपल्या अंगावर शहारा आणणार आणि आपल्याला जाणीव करून देणार की मला पण तुझ्या समोर याची गरज पडली नाही,